मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। तर चला मग चालू करू। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत। हा प्रश्न मित्रांनो सांगली जिल्हा पोलीस भरती 2017ला विचारलेला होता। महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, सांगली या शहरामध्ये हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। पुढचा प्रश्न, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? हा प्रश्न मित्रांनो पुणे ग्रामीण पोलीस भरती 2016ला विचारलेला आहे। सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, हरिणांसाठी सागरेश्वर हे अभयारण्य राखीव आहे। हे सांगली जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 8 मुंबई बॅट्समन पोलीस भरती 2016ला विचारलेला आहे। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कृष्णा। सांगली शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे। पुढचा प्रश्न, आहे, शेतीसाठी अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न मित्रांनो नवी मुंबई शहर पोलीस भरती 2016ला विचारलेला आहे। शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, सांगली या ठिकाणी। सांगली या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, खालील राज्यातील काही अभयारण्य व ती ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यांची नावे यांच्या जोड्या दिल्या आहेत। त्यापैकी कोणती जोडी चुकीची जोडी आहे ती ओळखायची आहे। राज्यातील अभयारण्य व जिल्हा यांच्या जोड्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे। किनवट अभयारण्य नांदेड, चांदोली अभयारण्य रायगड, नागझिरा अभयारण्य भंडारा आणि अंधारी अभयारण्य चंद्रपूर अशा जोड्या आहेत। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, नागझिरा भंडारा ही चुकीची जोडी आहे। ऑप्शन क्रमांक 3, नागझिरा भंडारा। पुढचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? सोलापूर जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, एकूण 7 जिल्ह्यांची सीमा लागून सोलापूर जिल्ह्याला आहे। पुढचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ -- चौरस मीटर आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024ला हा प्रश्न विचारला होता। सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 14,895 चौरस मीटर इतके सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे। पुढचा प्रश्न, संत सावतामाळी यांचे समाधीस्थळ कोठे आहे? सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी हा प्रश्न विचारलेला होता। संत सावतामाळी यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, आरण या ठिकाणी संत सावतामाळी यांचे समाधीस्थळ आहे। पुढचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यात तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे किती आहे? खालीलपैकी किती आहे?
सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 11 आहे. सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 साठी हा प्रश्न विचारला होता मित्रांनो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सोलापूरमध्ये. डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे? माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नान्नज या ठिकाणी. माळढोक पक्षाचे आश्रयस्थान नान्नज या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? भीमा आणि नीरा नद्यांचा संगम कोठे होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 नरसिंहपूर या ठिकाणी भीमा आणि नीरा नद्यांचा संगम आहे. पुढचा प्रश्न, उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2018ला हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 माढा या ठिकाणी उजनी धरण आहे. माढा. पुढचा प्रश्न, उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? नवी मुंबई शहर पोलीस भरती 2016ला हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर. सोलापूर जिल्ह्याला सर्वात जास्त फायदा होतो. पुढचा प्रश्न, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? ऑप्शन आहेत सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद मित्रांनो.